नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपण एका खरोखरच अचाट कायदेशीर लढाईबद्दल बोलणार आहोत. म्हणजे डेव्हिड आणि गोलियातची गोष्ट आठवते का? अगदी तसंच काहीसं. एका बाजूला एक सामान्य शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला भली मोठी सरकारी यंत्रणा. एका अनपेक्षित नैसर्गिक संकटाची आणि एका शेतकऱ्याच्या असामान्य जिद्दीची ही गोष्ट आहे. चला तर मग या अनोख्या संघर्षाची सविस्तर माहिती घेऊया. 200. फक्त हा आकडा बघा. हा काही साधा आकडा नाहीये. नुकसानीची भीषणता यातून समजते. एका शेतकऱ्याची फळांनी लगडलेली पूर्ण वाढ झालेली तब्बल 200 डाळिंबाची झाडं अवघ्या काही दिवसात पार उद्ध्वस्त झाली. म्हणजे जे उभं करायला वर्षांवर्ष लागतात ते नष्ट व्हायला किती कमी वेळ लागतो ना. भाग 1. डाळिंबाच्या बागेवर हल्ला. आयुष्याची कमाई काही दिवसांत नष्ट. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रातल्या त्या शेतकऱ्याच्या जागी जाऊन विचार करावा लागेल. त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं संपूर्ण भविष्य याच एका बागेवर अवलंबून होतं. ही काही एका रात्रीत आलेली शेती नव्हती. यामागे होती अनेक वर्षांची हाडाची काढ करणारी मेहनत. प्रत्येक झाडाला लहान मुलासारखं जपलं होतं त्यांनी. वेळेवर पाणी, खत, रोगांपासून संरक्षण, म्हणजे अक्षरशः रक्ताचं पाणी करून आणि घाम गाळून ही बाग उभी केली होती. पण मग एखाद्या सिनेमातल्या सीनसारखं अचानक एक संकट आलं. सुरुवातीला आकाशात फक्त काही पोपट दिसले, पण बघता बघता पोपटांचा एक प्रचंड, न थांबवता येण्यासारखा थवा त्या बागेवर उतरला. शेतकऱ्याने ओरडून, आवाज करून त्यांना हुसकावून लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी अक्षरशः बागेवर हल्ला चढवला आणि सगळी फळं फोडून उरबाडून खाल्ली. या हल्ल्याचा परिणाम अतिशय भयंकर. डोळ्यांदेखत डाळिंबांचं जे नुकसान झालं ते लाखो रुपयांच्या घरात होतं. लाखो रुपये. हा फक्त आर्थिक फटका नव्हता, तर एखाद्या माणसाला आतून पूर्णपणे खचवून टाकणारा हा एक मोठा मानसिक धक्का होता. भाग 2. सरकारचा भरपाईस नकार. लाल फितीच्या कारभारात अडकलेला शेतकरी. आता हे एक नैसर्गिक संकट असल्यामुळे साहजिकच शेतकरी मदतीसाठी सरकारकडे गेला. पण तिथे काय झालं? सरकारी बाबूंच्या लाल फितीच्या कारभारात एक मोठा अडथळा उभा राहिला. सरकारने मदतीचा अर्ज थेट फेटाळला आणि सांगितलं, पोपटांमुळे झालेल्या नुकसानीसाठी कोणतीही भरपाई मिळणार नाही. कारण अत्यंत धक्कादायक, सरकारी नियमावलीत पोपट या शब्दाचा उल्लेखच नव्हता. सरकारी यंत्रणेचा हा सुरुवातीचा तांत्रिक आणि संकुचित विचार किती विचित्र होता ते यातून स्पष्ट होतं. एका बाजूला रानडुक्कर किंवा हत्तींसारख्या ठराविक वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालं तर भरपाई मिळण्याची तरतूद होती, पण दुसऱ्या बाजूला पोपटांसारख्या पक्ष्यांनी वाटोळं केलं तर भरपाई नाही. असा प्रसंग कोणालाही हतबल करू शकतो. जेव्हा सरकारी नियमांमध्ये समस्येचा उल्लेखच नसतो तेव्हा करायचं काय? आता या शेतकऱ्यासमोर 2च पर्याय होते. एक तर हे अतोनाथ नुकसान मुकाट्याने सहन करायचं आणि शून्यातून पुन्हा सुरुवात करायची, किंवा मग न्यायासाठी या भल्या मोठ्या सरकारी व्यवस्थेशी 2 हात करायचे. भाग 3. 10 वर्षांचा कायदेशीर लढा. एका सामान्य माणसाचा व्यवस्थेशी संघर्ष. ह्या शेतकऱ्याने हार मानली नाही. त्याने लढायचं ठरवलं आणि इथूनच एका अत्यंत प्रदीर्घ, थकवणाऱ्या अशा कायदेशीर लढाईला सुरुवात झाली. हा घटनाक्रम कसा पुढे गेला ते बघा. पहिल्या वर्षी हा हल्ला आणि सरकारचा नकार आला. त्यानंतरची 5 वर्ष म्हणजे न्याय मिळवण्यासाठी केलेली सलग आणि खडतर पायपीट. आणि अखेर तब्बल 10 वर्षांच्या अफाट प्रतीक्षेनंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर पोचलं. ही 10 वर्ष म्हणजे शेतकऱ्याच्या संयमाची आणि विश्वासाची खऱ्या अर्थाने मोठी परीक्षा होती. भाग 4. उच्च न्यायालयाचा निकाल. जबाबदारीची नवी व्याख्या. प्रकरण जेव्हा न्यायालयात गेलं तेव्हा न्यायमूर्तींनी केवळ सरकारी नियमांच्या पुस्तकातले कोरडे शब्द पाहिले नाहीत. त्यांनी हा प्रश्न एका व्यापक दृष्टिकोनातून बघितला. या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती एका महत्त्वाच्या व्याख्येमुळे. वन्यजीव संरक्षण कायदा. या कायद्यानुसार पोपट हे संरक्षित वन्यजीव या श्रेणीत येतात. म्हणजेच कायद्याने या पक्ष्यांना वाचवण्याची अधिकृत जबाबदारी राज्यावर टाकलेली आहे. तर कोर्टाने एक अतिशय साधा पण अचूक कायदेशीर सिद्धांत मांडला. तो असा, जर सरकार एखाद्या वन्यजीवाला कायदेशीर संरक्षण देतंय तर मग त्या वन्यजीवामुळे होणाऱ्या नुकसानीची कायदेशीर जबाबदारीसुद्धा सरकारनेच घेतली पाहिजे. अधिकार आणि जबाबदारी या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. न्यायालयाने आणखी एका अत्यंत संवेदनशील आणि पर्यावरणीय मुद्द्याकडेही लक्ष वेधलं. जर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई दिली गेली नाही तर काय होईल? ते हताश होतील आणि आपली पिकं वाचवण्यासाठी कदाचित या संरक्षित वन्यजीवांनाच इजा पोहोचवतील. आणि यामुळे निसर्गाचा आणि पर्यावरणाचा मोठा समतोल बिघडू शकतो. आणि अखेर तब्बल 1 दशकाच्या प्रतीक्षेनंतर सत्य आणि न्यायाचा विजय झाला.
कोर्टानं शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला आणि नष्ट झालेल्या त्या डाळिंबाच्या बागेसाठी सरकारला अधिकृतपणे नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट आदेश दिले. भाग 5. वन्यजीव संरक्षण विरुद्ध शेतकऱ्यांचे हक्क, एक राष्ट्रीय उदाहरण. या सगळ्या प्रकरणाचा सर्वात भारी भाग कोणता माहितीये? एका शेतकऱ्याचा हा वैयक्तिक आणि हट्टी संघर्ष एका ऐतिहासिक निकालात बदलला. याचे अत्यंत दूरगामी परिणाम झाले. देशभरातल्या अशा हजारो शेतमजुरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी न्यायाचा मार्ग खुला झाला, ज्यांचं संरक्षित वन्यजीवांमुळे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळत नव्हती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायव्यवस्थेत चिकाटीने टिकून राहिल्यास न्याय नक्की मिळतो, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं. हे विश्लेषण इथे थांबवताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो. एका बाजूला वन्यजीवांचं आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्यांचे हक्क जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये आपण योग्य तो समतोल कसा राखू शकतो? आणि अशा प्रकारच्या नुकसानीसाठी सरकारने नेहमीच भरपाई द्यायला हवी का? हा असा प्रश्न आहे जो आपल्या सर्वांनाच गांभीर्याने विचार करायला भाग पाडतो.